Praise the Lord, everyone, and greetings, and we welcome you back again to our live session. So join in, जुड़ जाइए. Praise the Lord, everyone. Praise the Lord. Praise the Lord. Thank you, Nixon Uncle. Praise the Lord. मेरे मन में तू ही तू, मेरी नजर में तू ही तू, मेरे होठों पे तू ही तू, मेरे दिल में तू ही तू, मेरे मन में तू ही तू, मेरी नजर में तू ही तू, मेरे होठों पे तू ही तू, मेरे दिल में तू ही तू. जय यीशु, जय यीशु, जय यीशु, जय जय यीशु. मेरे मन में तू ही तू, मेरी नजर में तू ही तू, मेरे होठों पे तू ही तू, मेरे दिल में तू ही तू. जय यीशु, जय यीशु, जय यीशु, जय जय यीशु. Let's give him thanks right now, for he's a good God. वो अच्छा परमेश्वर है, भला परमेश्वर है. उसकी उपस्थिति यहाँ पर है. Thank you Jesus, thank you Lord. तेरी जय गाते परमेश्वर सदा, तेरी स्तुति हो परमेश्वर सदा. हालेलुया. तू ही है यहोवा शालोम, प्रभु मेरी शांति, जो मेरे मन में आई, मसीहा को जान कर. तू ही है यहोवा शालोम,
आए परमेश्वर तुझे पाकर। थैंक यू लॉर्ड। स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल, तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल, आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। गिने गिने के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। धन्यवाद परमेश्वर, हम सुरक्षित हैं तेरी बाहों में। थैंक यू जीसस। The rest of the time we give in your hands, Father, you take control. वचन का समय परमेश्वर आपके हाथ में देते हैं, आप ताबा लीजिए। In Jesus' name. Be excited for the word. Share this video so that more people join in, and yeah, be excited for the word. God bless you. Yes. Hello. How are you? कसे आहात? Praise the Lord. प्रभूची स्तुती Wonderful. असो. Nice to see you all. तुम्हा सर्वांना परत पाहण्यासाठी फार आनंद वाटत आहे So happy to see you. आणि तुम्हा सर्वांना परत पाहण्यासाठी Yeah, फार आनंद our वाटत God is a आहे good God. कारण आपला देव एक चांगला देव आहे. Praise the Lord. Hello, everyone. Come. सर्वांची स्तुती असो. Yeah. I have posted many messages on the Mother's Day. आणि मायवर दिवसाविषयी मी अनेक संदेश पोस्ट केला You आहे can read those messages. आणि तुम्ही ते संदेश वाचू शकत आहे. And there'll be many parts, part 1, 2, 3 and 4 and all those things. आणि पहिला, दुसरा, तिसरा भाग हे सर्व असेल. And many have asked me many questions about vaccine, about this COVID and many other things. अनेक लोकांनी मला ह्या लसाविषयी कोविड-19 विषयी अनेक प्रश्न विचारले आहेत. And I have posted many messages as Holy Spirit has led me. आणि जसं पवित्र आत्म्याने मला चालवलंय तसं मी अनेक संदेश पोस्ट केला आहे. And I'll be posting more. आणि अधिक संदेश मी But पोस्ट one thing I want to tell you, पण एक गोष्टी मला तुम्हाला सांगायचं that आहे God is going to expose everything. की प्रभू प्रत्येक गोष्टी उघडकीस करणार He's going to आहे. expose all lying, cheating, stealing, deceiving, strife, murder, everything. आणि सर्व खोटं, लबाडी, हत्या आणि इतर सर्व जी गोष्टी आहे प्रभू प्रगट करणार आहे. Because Holy Spirit told me that before God brings His kingdom, कारण पवित्र आत्म्याने सांगितले की प्रभू त्याच्या राज्य आणण्याच्या He आधी has to clear the platform of the devil. त्याला शैतानाच्या मंच साफ करावं लागेल. He cannot mix His kingdom of light into the kingdom of darkness. आणि देव जो त्याच्या राज्य जे प्रकाशाचे आहे तो अंधकाराच्या राज्याबरोबर मिसळू शकत He has नाही. to set things right first. म्हणून त्यांनी गोष्टींना पहिले नीट केले He has पाहिजे. to remove the platform of the devil. त्याला शैतानाच्या मंच काढावं लागेल. And we, the body of Christ, must pray and declare.
आणि आम्ही जे ख्रिस्ताचे शरीर आहे आम्ही प्रार्थना केले पाहिजे, Yeah. जाहीर केले पाहिजे. Because God won't do anything without us. कारण प्रभू आपल्याशिवाय काय करणार नाही. Amen. आमेन. When we agree with heaven, जे आपण स्वर्गाबरोबर सहमत होतो, heaven comes down. स्वर्ग खाली येतो. Amen. आमेन. So we need to pray म्हणून आम्ही प्रार्थना केलं पाहिजे that God expose everything. की प्रभू प्रत्येक गोष्टी उघडा कर. Yeah. When these things are exposed, ज्या हे गोष्टी उघडकीस होणार, then God's kingdom will come. मग देवाचे राज्य येणार. Amen. आमेन. So everyone must pray म्हणून प्रत्येक लोकांनी प्रार्थना Declare केली पाहिजे, घोषणा केली पाहिजे that everything be exposed की प्रत्येक गोष्टी उघडले in पाहिजे Jesus' name. येशूच्या And नावाने. I'm telling you, great exposure is happening. आणि मी तुम्हाला सांगत आहे की महान उघडकीस होत आहे. You know, there are many things even about this virus आणि अनेक गोष्टी हा विषाणूविषयी आहे which I cannot tell here. जे मी आता इथून सांगू शकत Okay, नाही. now let's come to the word today. आज आपण आपल्या First, I वचनाकडे want to wish all the mothers. प्रथम मी सर्व आईंना शुभेच्छा देतो. Today is Happy Mother's Day. आज माईवर दिवस आहे To all of you mothers आणि there, तुम्हा सर्व आईंना माईवर दिवसाच्या हार्दिक we शुभेच्छा. honor you, आम्ही तुमच्या मान love करतो, you, तुमच्यावर प्रेम and करतो appreciate your investment आणि तुमची जी गुंतवणुकी आहे त्याची प्रशंसा into करतो the building of children's lives and their family. आणि लेकरांच्या जीवनाच्या आणि कुटुंबाच्या जीवनाच्या बांधकाम I करण्यासाठी. speak God's blessings over you, आणि मी तुमच्यावर देवाचे आशीर्वाद बोलतो, favor over you, तुमच्यावर अनुग्रह बोलतो, goodness over you, तुमच्यावर चांगुलपणा बोलतो over your life. तुमच्या जीवनावर In Jesus' name, येशूच्या नावात. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना You are a आशीर्वाद करो. great gift. तुम्ही एक महान देणगी आहात. Amen. आमेन. You know, you can read on my Facebook, I'm writing the message on Mother's Day, आणि फेसबुकवर मी माईवार दिवसाविषयी संदेश लिहित आहे and so you can read it. म्हणून तुम्ही ते वाचू शकत But only आहे. one verse I'll give you. पण एकच वचन मी तुम्हाला In देतो. Proverbs 23:25, आणि नीतीसूत्र 23:25 the मध्ये Bible says, शास्त्र म्हणत आहे give your father and mother joy. आणि तुझ्या आईला आणि पिताला आनंद दे. May she who gave you birth be happy. आणि ज्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे, ज्या आईने तुम्हाला जन्म दिलेला आहे तिला आनंदित कर. Amen. Amen. So children must make your parents happy. आणि जी लेकरे आहे आपल्या आई वडिलांना खुश केले पाहिजे. Yeah, you go on my Facebook and Instagram, आणि तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वर जाऊ and शकता. whatever Holy Spirit gives me, आणि I'm जे going to write it there. जे काय पवित्र आत्मा मला देतो तिथे मी लिहिणार And आहे. do share my messages, आणि माझे संदेश तुम्ही शेअर करा. because these are not just information from the Bible but revelation. कारण हे शास्त्रामधून माहिती नाही पण प्रकटीकरण आहे. Amen. Amen. I'll also have the Lord's Supper today, आज मी प्रभू भोजन देखील ठेवणार so आहे. be ready for all that. म्हणून ह्या सर्व गोष्टीसाठी So now, तयारीत now असा. expose your children to the word, आता तुमच्या लेकरांना वचनाकडे उघडकीस so करा. that whatever is not of heaven जे करून कुठल्याही गोष्टी जी स्वर्गाची will be नाही removed. ते काढले जाणार They'll be sanctified and blessed. आणि ते पवित्र होणार, आशीर्वादित So होणार. it's very important म्हणून खूप that महत्त्वाचे you आहे expose your children to the word of God. की तुम्ही तुमच्या लेकरांना देवाच्या वचनाकडे You know, उघडे केले पाहिजे. If God wants to work, देवाला काम करायचं He आहे. works through the word. जर देवाला काम करायचं आहे तर तो वचनाद्वारे काम The करतो. Bible says He sent His word and healed them. आणि शास्त्र म्हणत आहे देवाने त्याचे वचन पाठवून त्यांना He आरोग्य sent दिले. His word and protected them. आणि देवाने त्याचे वचन पाठवून त्यांचं संरक्षण केला. See this. आणि ह्या He गोष्टीकडे बघा. delivered them. त्यांची सुटका केली. See, many want deliverance, many want blessing, many want healing, अनेक लोकांना सुटका पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, आरोग्य पाहिजे, but they don't go to the word. पण ते वचनाकडे जातच नाही. They pray and pray and pray. ते प्रार्थना See, करतात. when you have the word, बघा जे आपल्याकडे वचन you आहे need to believe. आपण विश्वास केले You पाहिजे. cannot pray आपण प्रार्थना करू when शकत the word नाही is already given to you. जेव्हा वचन आपल्याला आधीच देण्यात You आले need आहे. to act by faith. तुम्ही विश्वासाने काम केले पाहिजे. Amen. आमेन. Many are using prayer where they need to stand by the word. अनेक लोक प्रार्थनाचा उपयोग करत आहेत जिथे त्यांनी वचनानेच उभे राहिले पाहिजे. That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Okay, last time I was teaching you about worries and fear and all those things. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला चिंता आणि भीती ह्याच्यावर संदेश देत We also होता. saw in 1 Peter 5:7 आपण 1 पेत्र 5:7 मध्ये पाहिले where this scripture reveals God's heart for you. जिथे हा जो वचन आहे देवाच्या अंतःकरण तुमच्यासाठी सादर करतो His thoughts concerning you. आणि त्याचे विचार तुमच्या विषयी. Amen. Amen. He wants you to cast all your cares, आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचं सर्व काळजी, चिंता, all your worries तुमची सर्व काळजी on Him. त्याच्यावर तुम्ही ठेवले पाहिजे. This is very important. आणि ही खूप महत्वाची Have you आहे. done that? आणि तुम्ही हे केले का? Have you cast all your worries on Him? तुम्ही तुमचं सर्व काळजी, चिंता प्रभूवर ठेवले का?
Because कारण He cares for you, the Bible says. त्याला तुमची चिंता आहे, फिकर आहे. Which means He doesn't want you to carry. ह्याचा अर्थ आहे की देवाची इच्छा नाही की तुम्ही चिंता He काळजी says, you वाहिले don't पाहिजे. carry. देव म्हणत आहे तुम्ही वाहू नका, You cast on me. तुम्ही माझ्यावर ठेवा I will carry it for आणि you. मी तुमच्यासाठी ते वाहणार. See, because He cares for you. कारण प्रभूला आपली काळजी आहे. Many have not cast their cares अनेक लोकांनी आपली काळजी प्रभूवर ठेवले नाही, on the Lord. प्रभूवर ठेवले नाही. Once you cast it on Him, एकदा तुम्ही प्रभूवर ते ठेवले, don't take it back again. परत ते घेऊ नका. Many in prayer may cast it. आणि अनेक लोक प्रार्थनामध्ये प्रभूवर ठेवणार And after they finish their prayer, आणि प्रार्थना संपवल्यावर they take it back again. ते परत आपली काळजी चिंता प्रभूकडून परत घेतात. So the tension is not gone. म्हणून त्यांची तणाव गेलेली The worry नाही is not gone. किंवा काळजी गेलेली नाही, They are still carrying it. ते अजूनही वाहत आहे. If you are carrying it, जर तुम्ही ते वाहत आहे then God can do nothing. मग देव काय करू शकत नाही, Because He told you, कारण देवाने तुम्हाला don't carry सांगितले it. ते वाहू नका, You put it on me. तुम्ही माझ्यावर ते ठेवा, I will take care of it. मी त्याची काळजी घेणार. How do we cast our cares? आपण आपली काळजी कसं प्रभूवर ठेवतो? By faith. विश्वासाने, By faith. विश्वासाने And by doubting आणि शंका करून and speaking contrary, आणि विपरीत बोलून we take it back. आपण ती काळजी परत घेतो. So when we cast our cares, जे आपण आपला काळजी ठेवतो suppose प्रभूवर, there is some concern, some problem, समजा काहीतरी चिंता आहे, काळजी and आहे you cast on the Lord, आणि तुम्ही प्रभूवर ते ठेवले and after you finish your prayer, आणि तुमच्या प्रार्थना पूर्ण झाल्यावर then someone asks you, मग कोणी तुम्हाला विचारतो, then once again you share your concerns. मग परत तुम्ही तुमच्या काळजी त्यांना See, सांगता. this problem is there, that problem is there, this problem is there. बघा ही समस्या आहे, ती काळजी आहे, ती So चिंता what are आहे. you doing? मग तुम्ही काय करतात? You have taken it back from the Lord. तुम्ही प्रभूपासून ती काळजी परत घेतली See, आहे by faith, you put it on Him, आणि विश्वासाने तुम्ही प्रभूवर ठेवले and by faith, आणि you विश्वासाने let it be there. आणि तुम्ही तिथेच ठेवले पाहिजे. And when thoughts come, आणि जेव्हा विचार येतो, what you must do? तुम्ही काय केले You must पाहिजे? say, तुम्ही म्हटले पाहिजे, I have cast my care on the Lord, आणि मी माझ्या चिंता काळजी प्रभूवर ठेवल्या so आहे. I won't take any care. म्हणून मी कुठलाही काळजी वाहणार नाही. That shows by faith it is there on the Lord. आणि हे दाखवत आहे की विश्वासाने ती काळजी चिंता प्रभूवर आहे. You know, devil will send many people to you. आणि शैतान तुमच्याकडे अनेक लोकांना Those are पाठवतो not mature in the word, जे वचनामध्ये प्रौढ नाही and they may ask such questions आणि ते तुम्हाला असं प्रश्न विचारणार that you will bring that care back. की तुम्ही परत ते काळजी स्वतःवर Say घेता. yes, no, what to do? This problem is there, that problem is there. I don't know what will happen. आणि तुम्ही म्हणता होय ना, ही समस्या आहे, ती समस्या आहे, मला माहिती नाही I काय don't होणार know what I should do. आणि मला कळत नाही मी काय I केले don't पाहिजे think so. I'll be able to handle this. आणि मला वाटत नाही की मी ह्याच्याशी व्यवहार करू What have you शकतो. done? आणि तुम्ही काय केले आहे? मग You have taken back those cares from the Lord. तुम्ही परत ती काळजी चिंता प्रभूकडून घेतलेली आहे. And then you think, why the cares, the problems are not being solved? आणि तुम्हाला वाटतं की तुमची समस्या का दूर होत नाही? Why? का? Because you have taken it back. कारण तुम्ही ती समस्या परत घेतली आहे. Why, Lord? की का प्रभू Why are you not solving your problem? माझी समस्या तू दूर का करत The नाही? Lord is telling you, प्रभू तुम्हाला My सांगत आहे child, की माझ्या you लेकरू have taken it back. आणि तुम्ही ते परत घेतले आहे I was going to solve it, आणि मी ती दूर करणार होती, but you have taken it back. पण तुम्ही ते परत घेतले आहे. Look at your language. आणि तुमच्या भाषाकडे बघा, You have taken it back. तुम्ही ते परत घेतले आहे. That is why many people's problems are not solved. म्हणून अनेक लोकांची जी समस्या आहे दूर झालेली नाही. Amen. आमेन. This is very, very important. आणि ही खूप खूप महत्वाची आहे. Once you cast on the Lord, एकदा तुम्ही प्रभूवर आपले भार ठेवले, you must talk faith, तुम्ही विश्वास बोलले पाहिजे, not doubt, शंका not नाही, unbelief, अविश्वास not नाही, murmuring, कुरकुर not नाही, complaining, तक्रार नाही, not doubting. शंका करणे नाही. Amen. आमेन. When you cast on the Lord, आणि जेव्हा तुम्ही प्रभूवर ते By ठेवले faith. विश्वासाने, and by faith, let it be there. आणि विश्वासाने तुमची काळजी तिथेच राहू द्या. So don't talk trouble again. म्हणून पुन्हा संकट बोलू नका. After by faith you have cast on the Lord. आणि विश्वासाने जेव्हा तुम्ही प्रभूवर ते काळजी चिंता ठेवले आहे, Amen. आमेन. When you speak contrary, जेव्हा तुम्ही विपरीत गोष्टी बोलता, that shows you're not trusting in Him to take your care and your concerns. याचा अर्थ आहे की तुम्ही प्रभूवर भरोसा करत नाही की प्रभू तुमची काळजी चिंता घेणार आहे When you म्हणून. talk negative, जेव्हा तुम्ही नकारात्मक after you बोलता, cast your care, तुमची काळजी प्रभूवर ठेवल्यानंतर, that means त्याचा अर्थ आहे you don't trust Him to handle your problem. तुम्ही प्रभूवर भरोसा करत नाही की प्रभू तुमच्या समस्याशी व्यवहार करू That's why शकत your आहे. problem never gets solved. म्हणून तुमची समस्या कधी दूर होत नाही. Amen. आमेन. Don't cancel faith. आणि विश्वासाला रद्द See, करू this is नका. a faith transaction.
आणि ही तुमची विश्वासाची This is a व्यवहार आहे. faith business. आणि विश्वासाची व्यापार आहे. Faith is the most important part of your being. आणि विश्वास तुमच्या जीवाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. You entered the kingdom of heaven by faith. आणि तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करत आहे, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश You करत आहे received the विश्वासाने. Lord Jesus by faith. तुम्ही प्रभू येशूचा स्वीकार केला आहे विश्वासाने. You were saved by faith. आणि तुमच्या तारण झाले विश्वासाने. When you spoke the faith words, जेव्हा तुम्ही विश्वासाचे शब्द बोलले, Lord, I repent and ask you to come into my life. प्रभू मी पश्चाताप करतो आणि तुला सांगतो माझ्या जीवनात यायला. That faith of yours आणि तो जो विश्वास आहे did तुमचे, such a great miracle इतका मोठा चमत्कार केला that you were saved. की तुमचे तारण झाले. Jesus came into your life. येशू तुमच्या जीवनात आले. You became born again. तुमच्या नवीन जन्म You were झाला delivered from the kingdom of darkness. आणि अंधकाराच्या राज्यातून तुमची सुटका You झाली were put in the kingdom of light. आणि प्रकाशाच्या राज्यात तुम्हाला Your ठेवले. name was written in the Lamb books of life. आणि तुमचे जे नाव आहे कोकराच्या पुस्तकात लिहिले गेले आहे. So many miracles happened आणि किती चमत्कार झाले without your effort, आणि तुमच्या परिश्रम शिवाय only by faith words. फक्त विश्वासाच्या शब्दाने. That is the power of faith words. आणि तोच आहे विश्वासाचे शब्दाचे सामर्थ्य. Amen. Amen. It's so powerful. आणि इतकं सामर्थ्यशाली आहे. So when you cast your cares on the Lord, म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या काळजी चिंता प्रभूवर faith. ठेवत आहे विश्वासाने, rejoice. आनंद करा. Say, now God is taking care of my problems. बोला आता प्रभू माझी काळजीचा व्यवहार करत आहे. Even if it delays आणि जरी विलंब होतो and someone asks you, आणि कोणी तुम्हाला what is विचारलं happening? की काय Don't say, I झालं don't know what is happening. आणि बोलू नका मला माहिती नाही काय होत आहे. God knows it. देवाला माहिती आहे He knows and He'll solve at the right time. आणि देवाला माहिती आणि योग्य वेळेस तो माझी समस्या दूर He is my करणार. father. देव माझ्या I पिता am his आहे. child. मी त्याच्या लेकरू He आहे knows how to take care of his child. आणि त्याला माहिती आहे आपल्या लेकरूची कशी काळजी घेतली पाहिजे. Amen. Amen. That is faith talk. आणि तो विश्वासाची भाषा आहे. The devil will try his best आणि शैतान आपला उत्तम प्रयत्न that करणार you stop talking faith, की तुम्ही विश्वासाच्या बोलणी बंद that केली you show पाहिजे, doubt. की तुम्ही शंका बाळगले So पाहिजे. that the case that you placed is not on him but on you. जेणेकरून जे काळजी तुम्ही प्रभूवर ठेवली आहे तो प्रभूवर नाही तुमच्यावर आहे. Amen. Amen. So don't cancel faith by your negative talks. म्हणून विश्वासाला रद्द करू नका तुमच्या नकारात्मक As बातचीत. long as you believe what you have said, जोपर्यंत तुम्ही विश्वास करत आहे, जो तुम्ही बोलत it आहे remains on the Lord. ती प्रभूवरच And राहते. He is finding a way for you. आणि प्रभूच तुमच्यासाठी एक मार्ग शोधत आहे. But many don't let it remain there. पण अनेक लोक आपली काळजी तिथेच They ठेवत take नाही it back by complaining and murmuring. आणि कुरकुर व तक्रार करून ते आपली काळजी परत घेत So आहे. whenever thoughts of anxiety come, म्हणून जेव्हा कळकळीचे विचार येतो, thoughts of fear comes, भीतीचे विचार येतो, declare, घोषणा करा, I have cast all my cares on the Lord. मी माझे सर्व काळजी चिंता So प्रभूवर I ठेवतो. won't be anxious at all. म्हणून मी मुळीच कळकळीत होणार नाही. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. See, that is faith language. आणि तो विश्वासाची भाषा आहे. You know, Christians must talk heaven language, आणि ख्रिस्ती लोकांनी स्वर्गाची भाषा बोलले पाहिजे, not the hell language. नरकाची नाही. Must talk the heavenly language. स्वर्गीय भाषा पण Then बोलली the whole पाहिजे. heaven backs you. मग संपूर्ण स्वर्ग तुम्हाला You पाठिंबा must be देतो. very careful when you open your mouth what you say. आणि तुम्ही खूप जपले पाहिजे जेव्हा तुम्ही तुमचे तोंड उघडत आहे बोलण्यासाठी. When you take care of your words, you'll have long life, the Bible जेव्हा says. तुम्ही तुमच्या शब्दाची काळजी घेणार तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळेल Many असे शास्त्र cut off म्हणतात. their life short by their words, negative words. अनेक लोक आपल्या जीवनाला कमी करत आहे आपल्या नकारात्मक You शब्दाने. know, the Lord loves you. प्रभू तुमच्यावर प्रीती He's very करतो passionate about your victory, आणि तुमच्या विजयाविषयी त्याला खूप उत्कट very भावना आहे passionate about your success, आणि खूपच उद्धट भावना आहे तुमच्या यशाविषयी even more than you. आणि तुमच्यापेक्षा अधिक He has put everything in place त्यांनी प्रत्येक गोष्टीला जागेत ठेवलेली for आहे you तुमच्यासाठी, so that you live joyfully जेणेकरून तुम्ही आनंदी राहिले every पाहिजे day of your life. तुमच्या जीवनाच्या रोज Amen. दर दिवसामध्ये. What is your part? आणि तुमचा भाग काय You आहे? just trust Him. तुम्ही फक्त प्रभूवर भरोसा करा. Amen. You Amen. trust Him. तुम्ही प्रभूवर भरोसा When करा. you have cast the cares on the Lord, जेव्हा तुम्ही प्रभूवर आपला भार ठेवले आहे, keep believing it. सतत विश्वास करा. As long as you believe, जोपर्यंत तुम्ही by विश्वास not करत आहे, talking negative, नकारात्मक न बोलून the problem is getting solved. जी समस्या आहे ती दूर होत आहे. But the moment you speak negative, पण ज्या क्षणी तुम्ही नकारात्मक you're बोलतात canceling your faith. तुम्ही तुमच्या विश्वासाला रद्द करता. Amen. आमेन. The Bible says in Philippians 4:6, आणि फिलिपिकरास 4:6 मध्ये शास्त्र म्हणत God आहे, says, देव do म्हणतो not worry. चिंता करू नका See, do not worry. आणि चिंताक्रांत होऊ नका. That means त्याचा अर्थ we आहे can live without worry. की आपण चिंताशिवाय जगू शकतो. That is what it means. आणि ह्याचा अर्थ तसंच आहे. If God is saying, जर देव म्हणत आहे
Don't worry about anything. की कुठल्या गोष्टीविषयी चिंता करू नका About anything. आणि कसा विषयी चिंता करू Look नका. at this. ह्या गोष्टीकडे बघा. But the elderly people say today, पण वडीलधारी लोक आज म्हणत आहे, no, if I don't worry, who will worry? जर मी काळजी चिंता केली नाही तर मग कोण करणार. Kon karna? Huh? They want to show how much they are concerned about you and love you. आणि त्यांना दाखवायचं किती त्यांना तुमच्याविषयी काळजी आहे, ते किती तुमच्यावर प्रेम करत Many आहे. times, emotional language is not faith. अनेकदा जे भावुक जी भाषा आहे ती विश्वास नसतो. Many times it's not there. अनेकदा ती नसते So, out of emotion, they say. आणि भावनाने ते बोलत आहे. Even Peter used his emotion. आणि पेत्राने देखील आपल्या भावनाचा उपयोग And the केला. Lord said, I'm going to die आणि on the cross. जेव्हा प्रभू म्हटलं मी क्रूसावर मरण पावणार He आहे, said, no, Lord, you're not going to die. आणि पेत्राने सांगितलं नाही प्रभू तू He मरणार wanted to नाही. show how much he's concerned. आणि त्याला दाखवायचं होता की त्याला प्रभूची How much किती he चिंता, loves. किती तो प्रभूवर प्रीती See. करतो. If we were, they would have said, oh, Peter is the only one who is concerned about me. आपण तिथे असते तर आपण म्हटलं असतं की पेत्राला फक्त काळजी आहे प्रभूची. बाकी दुसऱ्यांना काळजी नाही. See, we would have said that. आपण असं म्हटले असते See, दुसऱ्या शिष्याला how काळजी much नाही he loves me. आणि किती तो माझ्यावर प्रीती करतो He doesn't want me to die. आणि त्याची इच्छा नाही की मी मरण But what did पावलो. the Lord say? पण प्रभूने काय सांगितलं Was he moved by emotions? आणि भावनाने प्रभू हालून गेले का? No. नाही. He spoke. आणि त्याने Satan, सांगितले शैताना get behind me. मागे हो Your thoughts are not of heaven. आणि तुझे विचार स्वर्गाचे नाही. It's human thoughts, worldly thoughts, earthly thoughts. आणि मानवी विचार आहे, मनुष्याचे विचार आहे, पृथ्वीचे विचार See, आहे. many times this emotional good talks is आणि- contrary to faith. अनेकदा हे चांगलं जी भाषा आहे, भावनाची जी भाषा आहे, विश्वासाच्या विपरीत But आहे. many Christians don't understand that. पण अनेक ख्रिस्ती लोकांना हे They कळत love नाही. emotions. त्यांना भावना खूप आवडतात. That's why many preachers speak and move into emotions and make you to cry. म्हणून अनेक जे उपदेशक आहे ते बोलत आहे आणि तुम्हाला भावनामध्ये चालवत आहे आणि तुम्हाला रडायला लावत And आहे. many people want that. आणि अनेक लोकांना असंच They पाहिजे love to cry. आणि त्यांना रडायला खूप आवडते. That is not right. पण हे काय बरोबर I नाही. know, till today many Christians cry. आणि मला माहिती आहे आजपर्यंत अनेक ख्रिस्ती रडत आहे. Oh Lord, do this, Lord, do that, and they हे want to प्रभू, cry. हे करा ते करा आणि त्यांना रडायची खूप इच्छा असते. That is emotional talk. आणि ती भावनात्मक भाषा Someone can pray. कोणी प्रार्थना Oh करू शकतो Lord, see this brother, Lord. की बघा भाऊ हा भाऊ बघा प्रभू ह्या भावकडे. And they think that God answers because you're crying. आणि त्यांना वाटतं की तुम्ही रडत आहे म्हणून प्रभू तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो. Not because of that. आणि ह्या गोष्टीमुळे नाही. God answers because you have believed in Jesus. आणि प्रभू उत्तर देतो कारण तुम्ही येशूवर विश्वास केला आहे What म्हणून. Jesus did on the cross for you. की येशूने तुमच्यासाठी क्रूसावर काय केलंय त्याच्यामुळे. Amen. आमेन. I know many people don't like this. आणि मला माहिती अनेक लोकांना हा But संदेश even पसंत Moses, नाही. the great Moses, पण मोठा मोशा देखील when everything obstructed him, ज्या प्रत्येक गोष्टीने त्याला when the अडथळा sea घातला, was there in front, ज्या समुद्र पुढे होता both mountains to the side, आणि दोन्ही आजूबाजूला डोंगर behind होते, Pharaoh and his soldiers, मागे फारो आणि त्याची what सैन्य did होते. Moses do? मोशेने काय He केला cried before God. आणि प्रभू पुढे तो रडला, आक्रोश केला. Did God say, प्रभूने सांगितले का? yes, Moses, I understand. हो मोशे मला कळतो. What you can do? तू काय करू You can शकतो? cry. तू फक्त रडू शकतो I'm seeing your tears. आणि मी तुझ्या अश्रू I'll पाहत आहे answer your आणि prayers. मी तुझ्या प्रार्थनेचे No. उत्तर देणार. What did God say? नाही प्रभूने काय सांगितले? Why are you crying before me, आणि Moses? माझ्या पुढे मोशे तू का रडत आहे? See, many will think this is very hard, अनेक लोकांना वाटेल ही Statement. खूप कठोर वाक्य आहे, but God used it. पण प्रभूने त्याचा उपयोग केला. If I say that way, जर मी असं बोलतो why are you crying? की तुम्ही का रडत आहे, Believe. विश्वास You'll say करा. this pastor is so hard-hearted. आणि तुम्ही म्हणेल हा पास्टर खूप कठोर हृदयाचा आहे. And if another pastor comes, आणि दुसरा जर पाळक so येतो you're crying, I'll also cry for आणि you. तुम्ही रडत आहे, मी देखील तुमच्या You'll बरोबर say, रडतो. "He's so good." मी तुम्ही बोलणार तो किती चांगला आहे. Christians, they want to walk by emotions. आणि ख्रिस्ती लोकांना भावनाने चालायची Emotions इच्छा. are good, भावना चांगली but आहे, emotions shouldn't lead you. पण भावनाने तुम्हाला चालू नाही. Faith must lead you, विश्वासाने तुम्हाला and चालू नाही. emotions must follow. आणि भावना तुमच्या मागे गेले पाहिजे. Amen. आमेन. What Jesus carried away in emotions? आणि येशू काय भावनामध्ये वाहून When गेला का? Peter said, ज्या "No, पेत्राने Lord, you सांगितले, must not die." नाही प्रभू तू मरण नाही Did पावला Jesus say, पाहिजे. "Oh, how loving you are, kind you are"? प्रभूने सांगितलं की किती प्रेमाळू आहे, किती See, कणवाळू आहे तू. this good talk was from the devil. आणि हा चांगला भाषा बोलणी शैतानापासून Hello. होता. The devil doesn't use faith; he uses emotions. आणि शैतान विश्वासाचा उपयोग करत नाही,
भावनांचा उपयोग करतो. But Christians are so immature. पण ख्रिस्ती इतक्या उपप्रौढ They आहे love the preacher when he cries, the translator he cries, and the whole church आणि cries. त्यांना आवडतं जेव्हा प्रचारक अनुवाद करणारा रडत आहे आणि पूर्ण मंडळी रडत आहे तेव्हा. That is not right. आणि हे बरोबर गोष्टी नाही. Jesus was not carried away by all this. आणि येशू या सर्व गोष्टीने वाहून गेला नाही. Satan used the emotion of Peter. आणि शैतानाने पेत्राच्या भावनाचा उपयोग He didn't केला. use faith. त्यांनी विश्वासाचा He उपयोग used केला. emotions. त्यांनी भावनाचा उपयोग He केला. showed love, त्यांनी प्रीती दाखवली, concern. चिंता दाखवली Jesus. येशूसाठी. But was Jesus carried away? पण येशू का वाहून गेला का त्याच्या No. भाषामध्ये नाही. He stood in faith. आणि त्यांनी विश्वासात उभा राहिला. Maybe Peter was offended, आणि कदाचित पेत्र नाराज but झाला faith is faith. पण विश्वास तर विश्वास आहे. Amen. आमेन. Hear this message and share this message. आणि हा संदेश ऐका आणि हा संदेश शेअर Because there करा. are so many Christians कारण अनेक ख्रिस्ती who are आहेत walking by emotions, not by faith. आणि जे भावनाने चालत आहे विश्वासाने चालत It looks very good and pious and holy and religious. आणि खूपच धार्मिक दिसत आहे, चांगलं दिसत आहे, पवित्र दिसत आहे, कुलीन दिसत But it's आहे. not faith. पण हा का विश्वास नाही. Satan can move in emotions, शैतान भावनामध्ये Through हालू emotions. शकतो, भावनाद्वारे काम करू शकतो. not when you have faith in the word of God. आणि तेव्हा नाही जेव्हा तुमचा विश्वास असतो देवाच्या वचनावर. Okay, let's go back to this word. आपण या वचनाकडे परत जाऊ. So, do not worry. म्हणून चिंता करू नका. That means we can live without worry. याचा अर्थ आहे की आपण चिंताशिवाय जगू शकत It's आहे. possible. आणि हे शक्य आहे. Because God won't tell you to do something you cannot do. कारण प्रभू तुम्हाला ते गोष्टी करायला सांगणार नाही जे तुम्ही करू शकत Even if you नाही. cannot do, He'll give you grace. आणि जरी तुम्ही करू शकत नाही प्रभू तुम्हाला कृपा That means देणार. we can live त्याचा अर्थ आम्ही जगू शकतो. worry-free life. आणि चिंतामुक्त जीवन आपण जगू Keep शकतो. that in your mind. आणि हे तुमच्या लक्षात Oh, ठेवा I can live की मी जगू शकतो without worry. आणि चिंता न करून. Praise God. प्रभूची स्तुती असो. So I'll opt for that. म्हणून मी त्याच्यासाठी I जाणार. will do everything मी प्रत्येक गोष्टी not करणार. to worry. की जेणेकरून मी चिंता नाही Because केला God, पाहिजे. the Creator, says it. कारण देव निर्माण करता बोलत आहे. Amen. आमेन. The world may not think that way. आणि जग अशा प्रकारे The विचार world may करणार. say when the situation is bad, you have to worry. आणि जग बोलेल जेव्हा परिस्थिती वाईट आहे तर तुम्ही चिंता When केलीच there's a पाहिजे. bad report, you have to worry. जेव्हा वाईट वार्ता असतो तुम्ही चिंता केले You पाहिजे. can even worry of the things that has not happened. आणि ज्या गोष्टी घडल्या नाही त्याच्याविषयी देखील तुम्ही चिंता करू It may शकता. happen. आणि ते होऊ So शकतो. you have to worry. म्हणून तुम्ही चिंता केले पाहिजे. It's not that way for a believer. आणि अशा प्रकारे एक विश्वासूसाठी नाही. Amen. आमेन. Fix it in your heart, in your mind, आणि तुमच्या मनामध्ये हे तुम्ही स्थिर that करून it is ठेवा possible की शक्य आहे to live की जगणे worry-free life. आणि चिंतामुक्त जीवन जगणे शक्य Amen. आहे. It is possible. ही शक्य आहे. Once you know that, एकदा तुम्हाला ते कळले you'll believe. तुम्ही विश्वास धरणार And your hope, आणि तुमच्यामध्ये आशा येईल. I don't need to worry. मला चिंता करायची काय गरज Because नाही. God says it. कारण देव बोलतो It is possible. ही शक्य He आहे. won't tell me what is not possible for me. आणि जे माझ्यासाठी शक्य नाही प्रभू ते करायला मला सांगणार नाही. Amen. आमेन. Dear Christians, ख्रिस्ती you लोकांनो can live a worry-free life. तुम्ही चिंतामुक्त काळजीमुक्त जीवन जगू Even शकत a आहे. fear-free life. आणि भयमुक्त जीवन जगू 2 शकत आहे. Timothy 1:7. आणि 2 तिमोथी God 1:7 says, देव म्हणत आहे God has not given the spirit of fear. आणि देवाने तुम्हाला भीतीच्या आत्मा दिलेली What a नाही. revelation. आणि किती महान प्रकटीकरण. If we didn't know the Bible, जर आपल्याला शास्त्र माहिती नसते we would think that fear is from God. आपण असं वाटून आपण असं आपल्याला वाटले असते की ही भीती देवापासून आहे. We will think it's a part of my life. आपल्याला वाटेल की हा आपला जीवनाचा एक भाग आहे. How can we live without fear? आपण भीतीशिवाय कसं जगू शकतो. It's a part of life. आणि हे जीवनाचा भाग आहे That's what the भीती. world thinks. आणि असं जग विचार It's a करतो part of human life. ही मानवी जीवनाचा एक भाग आहे. But praise God. पण प्रभूची स्तुती God, असो. the Creator, says, देव जो निर्माण करताय God बोलतो has not given the spirit of fear. की प्रभूने आपल्याला भीतीच्या आत्मा Why दिलेली does नाही. God tell us that? आणि ते आपल्याला असं का बोलतो. Because many think कारण अनेक लोकांचा विचार that fear आहे is from God. की भीती देवापासून आहे. Fear is a part of life. भीती जीवनाचा एक भाग आहे. We can do nothing with fear. आपण भीती बरोबर व्यवहार करू Everyone शकतो. has fear. प्रत्येक लोकांच्या मनात भीती आहे. Fear what will happen to me, आणि भीती मी माझ्या what बरोबर will काय happen to my family. माझ्या कुटुंबाच्या काय So होणार. fear of many things. म्हणून अनेक गोष्टीच्या It's भीती a part असतो. of life. हे जीवनाचा एक भाग We आहे. have to carry this. आपण ते व्हायले पाहिजे. But when God says it, पण जेव्हा देव बोलतो I have not given the spirit of मी fear. तुम्हाला भित्रेपणाच्या आत्मा Fear is a दिलेली नाही. spirit. की भीती एक आत्मा आहे. That means it is some invisible thing. त्याच्यावर त्या भीती एक अदृश्य A गोष्टी आहे. spirit.
एक is आत्मा आहे, invisible. एक आत्मा अदृश्य असतो And it comes from there. आणि तो तिथून येतो It's not natural. आणि ही नैसर्गिक नाही, It's demonic. ही शैतानी आहे It's spiritual. आणि भीती आत्मिक And आहे. human beings can do nothing. जिथे मनुष्य जाती काय करू शकत But नाही, God can do it for us. पण देव आपल्यासाठी हे करू शकतो. Amen. आमेन. So never think that God has given you that fear. म्हणून कधीच विचार करू नका की प्रभूने तुम्हाला What भीती God दिली. has not given you, जे प्रभूने तुम्हाला दिले you have the नाही, power to resist it. तुमच्याकडे सामर्थ्य आहे त्याचा विरोध See, करायला. if you know that God doesn't want me to keep it, जर तुम्हाला माहिती आहे देवाची इच्छा नाही की मी ते ठेवले that पाहिजे, means He gives me power त्याच्यावर ते तुम्हाला सामर्थ्य देतो not to keep it. ते भीती न That ठेवण्यासाठी. means He doesn't want me to keep त्याचा it. अर्थ आहे की त्याची इच्छा नाही मी भीती That ठेवले means पाहिजे. it is possible त्याचा अर्थ आहे शक्य that I आहे can live without fear. की मी भीतीशिवाय जगू शकतो. Amen. आमेन. Good, He told us. चांगलं आहे की प्रभूने आपल्याला Otherwise, we would सांगितले. be nurturing fear. नाहीतर आपण भीतीचं पालन पोषण केले असते. And fear is such a bad thing. आणि भीती इतकं वाईट गोष्टी You know, आहेत. it is the reason for many sickness and disease. आणि भीतीच कारण आहे अनेक आजार व रोगासाठी. It shuts your, immunity. आणि तुमच्या प्रतिरोधक शक्तीला बंद करतो. It brings sickness and disease. आजार व रोग आणतो भीती. Fear. One day I'll teach you about fear. It's very bad. It's the worst. आणि एक दिवस मी तुम्हाला भीतीविषयी शिकवणार आहे. खूपच वाईट आहे It's the worst. आणि खूपच वाईट आहे. During this pandemic, आणि ह्या महामारीच्या वेळेस more than the virus, they have died out of fear. आणि विषाणूपेक्षा अधिक लोक भीतीमुळे मरण पावले आहे. Many have died because of fear. अनेक लोक भीतीमुळे मरण पावले आहे More than this virus. आणि ह्या विषाणूपेक्षा अधिक. Because it stops the immunity, the fighting cells to fight any sickness and disease. कारण जी लढाई करणारी जी पेशा आहे त्याला ते बंद करतो कुठल्या आजार व रोगाशी लढाई करायला. But praise God पण प्रभूची Now I स्तुती असो, know आता मला माहिती आहे that I have the power की not to माझ्याकडे keep fear. की माझ्याकडे सामर्थ्य आहे भीती न ठेवण्यासाठी. I was asking Holy Spirit in that same verse आणि त्या सारखाच वचनामध्ये मी that पवित्र God has आत्म्याला not विचारते given me the spirit of fear, की प्रभूने मला भित्रेपणाची आत्मा but a दिलेली नाही, sound mind. पण एक संयम मन दिलेली आहे. I asked Holy Spirit, what is sound आणि mind? मी प्रभूला विचारले संयम मन म्हणजे काय. Sound mind, he said, the believers, those who focus their mind, renew the mind by the word of God, have a sound mind. आणि पवित्र आत्म्याने सांगितले जे विश्वासू आपल्या मनाला नवीन करत आहे देवाच्या वचनाद्वारे त्यांच्याकडे एक सौम्य मन असतो. The unbelievers don't have a sound mind. आणि अविश्वासूंकडे एक संयम मन नसतो. That's why their mind is captured. म्हणून त्यांचे जे मन आहे By darkness. अंधकाराद्वारे कैदी झालेली आहे. But many believers, पण अनेक विश्वासू because they're not renewing their mind, आणि त्यांनी आपलं मन नवीन केले नाही they म्हणून don't have a sound mind. त्यांच्याकडे एक संयम मन नाही. Then Holy Spirit gave me a message about it. मग पवित्र आत्म्याने त्याच्याविषयी मला एक संदेश Next time दिला. I'll teach you about the sound mind. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला संयम मनाविषयी A शिकवणार. Christian must have a sound mind. एक ख्रिस्तीकडे एक संयम मन असलेच A पाहिजे. mind that is renewed by the word of God is a sound mind. एक मन जो देवाच्या वचनाने नवीन झालेली आहे तो एक संयम मन Your आहे. mind is so powerful. आणि तुमच्या मन इतकं सामर्थ्यशाली आहे It's the battleground. आणि ती रणभूमी आहे. If you're defeated in your mind, you're defeated in yourself. आणि जर तुम्ही तुमच्या मनामध्ये हारले मग तुम्ही स्वतःमध्ये हारले Why? आहात. का Your mind is the part of you, the part of your soul. तुमचं मन तुमचा स्वयमाचा भाग आहे, तुमच्या जीवाचा एक भाग If your आहे. mind is not sound, जर तुमचं मन सौम्य your नाही health will not be sound. तुमचं आरोग्य देखील निरोगी नसेल. That's what the devil. Last time I was going to speak you about the darts. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला बाणाविषयी सांगणार होता. He sends that arrows, आणि तो बाण पाठवतो, तीर like in पाठवतो. the olden times. जसं जुन्या They काळामध्ये would take the arrow, ते तीर घ्यायचं and in the front they would put a burning thing, आणि तीरच्या पुढे एक जळणारा वस्तू ठेवत होते which will bring fire. आणि जे अग्नी उत्पन्न करू शकत That's the होतं. way Holy Spirit said. आणि अशा प्रकारे पवित्र He sends the आत्म्याने fiery darts in your mind. आणि शैतान तुमच्या मनामध्ये जळणारा बाण पाठवतो. If by the word of God you don't extinguish it, जर देवाच्या वचनाने तुम्ही ते विझवले नाही He is able to lit a fire in your life, तो तुमच्या जीवनामध्ये अग्नी निर्माण करायला a समर्थ fire आहे. of hell in your life. आणि नरकाच्या सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये मोकळा करायला समर्थ आहे. Then you lose your sound mind.
मग तुम्ही तुमच्या संयम मन गमावतात. Once he captures the mind, he can capture you. एकदा तो तुमच्या मनावर काबीज करतो, तो तुमच्यावर काबीज That's करू what the Bible शकतो. says. Satan has blinded the minds of those who don't believe. म्हणून शास्त्र म्हणत आहे, शैतान त्या लोकांच्या मनाला आंधळे केले आहे जे विश्वास धरत नाही. Okay, I'll come to that topic one day. आणि एक दिवस तो विषय मी घेणार So, आहे. those who don't know the Bible म्हणून ज्या लोकांना शास्त्र माहिती नाही, will do nothing to resist fear. ते काहीच करणार नाही भीतीच्या Because विरोध they करायला. have been told fear is a part of life. कारण त्यांना सांगितले गेले की भीती त्यांच्या जीवनाचा एक भाग And आहे. once you believe in this lie, आणि एकदा तुम्ही ह्या खोट्यावर विश्वास ठेवले, you will not resist it. तुम्ही त्याच्या विरोध करणार नाही. The Bible says, शास्त्र म्हणत आहे, submit to God देवाच्या अधीन means व्हा, know the truth, म्हणजे सत्य जाणून know घ्या, the word. वचन जाणून And when घ्या. you get to know the word, आणि जेव्हा तुम्हाला वचन समजतो you can resist everything that is not of the word. आणि प्रत्येक गोष्टी जो वचनाच्या नाही त्याच्या तुम्ही विरोध करू शकता. What gives you power to resist? आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला सामर्थ्य देतो विरोध करायला? The knowledge of God's word. देवाच्या वचनाचं ज्ञान That gives you faith तुम्हाला विश्वास to देतो. resist everything that is of the devil. आणि प्रत्येक गोष्टी जो शैतानाच्या आहे त्याचा So विरोध those who करायला. don't know word of God, म्हणून ज्या लोकांना देवाचे वचन माहिती you नाही, cannot fight तुम्ही लढाई करू the शकत नाही. spiritual battle. आत्मिक लढाई तुम्ही करू शकत नाही. We युद्ध are in तुम्ही a करू शकत. spiritual warfare, आम्ही एक आत्मिक युद्धात आहोत. not with flesh and blood, आणि रक्त व मांसाबरोबर not आम्ही युद्ध with करत. people, लोकांबरोबर but आमची लढाई Satan नाही, and demons. पण शैतान व दुरात्मांबरोबर आपली युद्ध आहे. Amen. आमेन. And you can resist it आणि तुम्ही त्याचा विरोध करू शकत आहे only when you know the word. फक्त जेव्हा तुम्हाला वचन That माहिती gives the power to resist. जो तुम्हाला सामर्थ्य देतो विरोध करायला. Amen. Amen. So once you know the word, एकदा तुम्हाला वचन माहिती आहे oh, fear is not from God, की भीती देवापासून नाही, yet fear is there. तरी भीती आहे, So I will resist it. म्हणून मी भीतीचा विरोध In करणार Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. I won't tolerate fear. मी भीतीला सहन In Jesus' करणारच नाही येशूच्या You नावात. have the power. तुमच्याकडे सामर्थ्य आहे. You know, some religious people also think काय धार्मिक लोकांच्या विचार असं that देखील आहे God puts fear. की देव भीती घालतो. Once you believe in this lie, एकदा तुम्ही या खोट्यावर विश्वास केले fear will become a stronghold in your life. आणि भीती तुमच्या जीवनात एक मजबूत That's गड why you होणार. must, it is very important that you hear the right word. म्हणून खूप महत्वाचे आहे की तुम्ही योग्य वचनच ऐकले Because if you पाहिजे. hear a wrong word, कारण जर तुम्ही चुकीचे वचन you ऐकले will believe. तुम्ही विश्वास करणार And that, if it is wrong, will start working in your life. आणि जर तो वचन चुकीचा आहे मग तो वचन तुमच्या जीवनात काम करायला सुरू That's why I करणार. say, never say amen. म्हणून मी बनत आहे कधीच आमेन लिहू If the नका. word is wrong, जेव्हा वचन चुकीचं आहे तेव्हा you must be very careful. तुम्ही खूप जपले There पाहिजे. are many on the social media आणि सोशल मीडियावर असं who अनेक preach लोक the आहेत, word. जे वचनाला पिळतात. You must check. तुम्ही तपासले पाहिजे. Because many just give information कारण अनेक लोक फक्त माहिती for देतात various reasons, आणि वेगवेगळ्या but not कारणासाठी, the revelation. पण तुम्हाला प्रकटीकरण देत नाही. Amen. आमेन. So fear, you know, God doesn't want you to have fear. Why? आणि देवाची इच्छा नाही की तुमच्यात भीती असले पाहिजे. Because का? 1 John 4:18 says, कारण 1 योहान 4:18 म्हणत fear आहे, has torments. भीतीमध्ये यातना आहे, पीडा आहे. Fear has torments. आणि भीतीमध्ये पीडा आहे. अनेक Why पीडा does God not want his children to have torments? आणि प्रभूची का इच्छा नाही की त्यांच्या लेकरामध्ये पीडा असले पाहिजे? Because heaven has no torments, कारण स्वर्गामध्ये कुठल्याही यातना नाही, but hell has torments. पण नरकामध्ये अनेक यातना आहे. Amen. That's what Amen. the Bible said. असं शास्त्र Holy म्हणत Spirit आहे. told me, you read that word, it says torments in plural. आणि पवित्र आत्माने मला सांगितले ते शब्द वाचा, ते बहुवचन मध्ये आहे, अनेक यातना आहे. In hell there are torments. आणि नरकामध्ये अनेक यातना किंवा पीडा आहे. Heaven is real स्वर्ग खरा आहे, and hell is real. नरक देखील खरा आहे. Amen. आमेन. If you miss heaven, जर तुम्ही स्वर्ग चुकवले, you will never miss hell. तुम्ही नरक कधीच चुकवणार Because नाही. these are the two eternal कारण destinations. हे दोन सार्वकालिक मुक्काम आहे. A person goes to live after he leaves this planet Earth and his physical body. आणि एक व्यक्ती जे आपल्या शारीरिक शरीर सोडून जातो, हे पृथ्वी सोडून गेल्यानंतर तो एकतर स्वर्गात जातो किंवा नरकात जातो. There's no reincarnation. He doesn't come पुनर्जन्म back नाही, again. तुम्ही इथे परत येणारच So नाही. fear has torments. म्हणून भीतीमध्ये अनेक यातना आहेत. Means if you have fear, म्हणजे जर तुमच्यात भीती आहे, it's like living in hell. असं आहे जसं की तुम्ही नरकात राहत आहे. That's the experience of hell. आणि ती नरकाची अनुभव आहे. The greatest fear is in hell. सर्वात मोठी भीती नरकातच आहे. A person who has not believed आणि एक व्यक्ती ज्याने विश्वास केला in the नाही Lord,
प्रभूवर. A person whose spirit is not light. आणि एक व्यक्ती ज्याच्या आत्मा प्रकाश नाही His fear begins at the moment of death. आणि त्याच्या भीती सुरू होतो मरणाच्या वेळेस He experiences hell. आणि तो He नरकाचा अनुभव. knows he's going there. त्याला माहिती आहे तो नरकातच चालला आहे. Because the escorts of hell कारण जे नरकाचे जे दूत आहे stand very close to him. त्यांच्या खूप जवळ असतो. So fear, don't accept it. म्हणून भीतीच्या मुळीच स्वीकार If करू you're नका. a child of God, जर तुम्ही देवाचे if लेकरू you're a आहे, child of heaven, जर तुम्ही स्वर्गाचे लेकरू आहे, you must not taste fear. तुम्ही भीती मुळीच घेतले नाही पाहिजे Don't take it. आणि भीती घेऊच नका. It is not a part of the heavenly kingdom. आणि भीती स्वर्गीय राज्याचा एक भाग नाही. You are living in the heavenly kingdom. तुम्ही स्वर्गीय राज्यात राहत आहे. You have every right तुमच्याकडे प्रत्येक to अधिकार resist आहे. it. भीतीचा विरोध करा. Be gone in Jesus' name. निघता आहे येशूच्या नावात. Amen. आमेन. Fill your mind and your soul with the word of God. आणि तुमच्या मनाला तुमच्या जीवाला देवाच्या वचनाने मोकळं करा. So heaven never torments anyone. म्हणून स्वर्ग कुणाचाही छळ करत नाही. Heaven gives you joy. स्वर्ग तुम्हाला आनंद So देतो. be joyful at home. म्हणून घरात तुम्ही आनंदी राहा. Amen. आमेन. Have a joyful countenance. आणि एक आनंदी चेहरा ठेवा. Happy chehra. आणि- Amen. आणि असा आनंदी किंवा हसमुख Let your चेहरा ठेवा. husband, your wife, your children see you joyful. आणि तुमच्या पती पत्नी तुमचे लेकरे जे आहे तुम्हाला हसमुख पाहू द्या. Because that's the way heaven is and lives. आणि तसंच स्वर्ग आहे आणि तसंच स्वर्ग राहतो. Amen. Amen. So fear is not the ingredient of heaven, it's the ingredient of hell. म्हणून जी भीती आहे स्वर्गाची गोष्टी नाही पण नरकाची गोष्टी आहे. Jesus said, I've come that they may have joy, आणि येशू म्हटलं मी आलोय जेणेकरून त्यांना आनंद fullness मिळेल. of joy. आनंदाची भरपुरी He मिळेल. came to give us heaven joy. आणि तो आपल्याला स्वर्गाची आनंद देण्यासाठी Doesn't आला. the Bible say that? आणि शास्त्र असं म्हणत नाही का? Why did Jesus come? आणि येशू To कशासाठी आला? torment you? तुम्हाला छळण्यासाठी? To put fear in you? तुमच्यात भीती घालण्यासाठी? No. नाही. He said, I have come आणि येशू म्हटलं मी that आलोय those who believe in me की जे लोक माझ्यावर विश्वास करत आहे will be full of ते joy, पूर्ण आनंदाने भरले जाणार. overflowing with आणि joy. आनंदाने विपुल होणार. That is heaven. आणि तो स्वर्ग आहे. Amen. आमेन. So be joyful. म्हणून आनंदी So व्हा. many Christians, they अनेक ख्रिस्ती criticize and bash and trash with their words against the light people. आणि टीका करत आहे आपल्या शब्दाने ते मारत आहे पिटत आहे प्रकाशाच्या लोकांच्या विरुद्ध बोलत It आहे. is so आणि dangerous खूपच धोकादायक आहे. because what they are saying, कारण जे ते बोलत आहे it's going first in their soul. प्रथम ती गोष्टी त्यांच्या जीवात प्रथम जातो. Many don't know this. अनेक लोकांना ही माहिती नाही. Death and life are in the power of your tongue. जीवन व मरण तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात आहे. Before you speak death, आणि मरण बोलण्याच्या आधी you are dying तुम्ही मरत आहे. because your word first enters your soul. कारण तुमचे जे शब्द आहे प्रथम तुमच्या जीवात प्रवेश Every करतो. good word you speak प्रत्येक चांगलं शब्द जे तुम्ही enters your बोलता, soul first. प्रथम तुमच्या जीवात प्रवेश करतो. Many don't know this. अनेक लोकांना ही माहिती So नाही. many are eating the fruit of their own words, the Bible says. म्हणून अनेक लोक आपल्या स्वतःचे शब्दाचे फळ खात आहेत. That's what the Bible says. असं शास्त्र You म्हणत आहे. eat the fruit thereof. आणि त्याचेच फळ तुम्ही खात What does आहात. it mean? त्याच्यात काय What आहे? you speak, जे तुम्ही बोलत आहे you're eating or partaking of the words that you speak. आणि जे शब्द तुम्ही बोलत आहे तेच तुम्ही शब्द तुम्ही खात आहे त्याच्याच तुम्ही सहभागी If you're होता. speaking negative words, जर तुम्ही नकारात्मक शब्द curse बोलताय, words, शापाचे शब्द sickness, बोलताय, disease words, आजार व रोगाचे criticism शब्द, words, निंदाचे शब्द trashing and बोलतात, bashing words, आणि मारण्याचे पिटण्याचे शब्द बोलतात. you are eating the fruit thereof. आणि त्याचेच फळ तुम्ही प्रथम खात आहे. It will affect you first आणि प्रथम तुमच्यावर परिणाम होणार before it affects others. इतरांवर परिणाम होण्याच्या आधी. And if you criticize others, आणि जर तुम्ही if you इतरांची hate others, टीका केले इतरांचे curse द्वेष केले others, इतरांना शाप दिले give bad words to others, इतरांना शिवी दिले if that believer is mature जर तो विश्वासू प्रौढ आहे and he forgives you, आणि तो तुम्हाला क्षमा करतो it won't affect him, त्याच्यावर तर काय परिणाम होणार but it नाही will affect you. पण तुमच्यावर तर परिणाम होणार. This is the revelation you must get. आणि ही प्रकटीकरण तुम्हाला मिळाले Holy पाहिजे. Spirit taught me all these आणि revelations. पवित्र आत्म्याने हे सर्व प्रकटीकरण मला Be शिकवलं. careful when you open your mouth. आणि खूप जपा जेव्हा तुम्ही तुमचे Don't तोंड think उघडता. I'm speaking against him. आणि असा विचार करू नका मी त्याच्या तो विरुद्ध उसका बोलत. बर्बादी होगा. नहीं, उसका बर्बादी से पहले तुम्हारा होगा. That's why we have to speak the right words. म्हणून आपण योग्य शब्द Yeah, now we बोलले have to पाहिजे. close here.
आता इथे आम्हाला And समाप्त because we have करायला, to have the Lord's Supper too. कारण आपल्याला प्रभू भोजन देखील घ्यायचं Just आहे. a little bit, I'll close. आणि थोडं घेऊन मी समाप्त So I was करणार आहे. telling you that God wants that you be happy, आणि मी तुम्हाला सांगत होते की प्रभूची इच्छा आहे की तुम्ही that you आनंदित असले enjoy पाहिजे. life. की तुम्ही जीवनाचा That's आनंद the घ्या. purpose of Jesus coming. आणि हाच हेतू होता He येशूच्या didn't come to येण्याची. condemn you. आणि तो तुम्हाला दंडित करण्यासाठी Romans आलेला 8:1 says there's no condemnation for those who believe in Christ. आणि रोमकरास 8:1 म्हणत आहे की जे लोक येशूवर विश्वास करत आहेत त्यांना ह्यापुढे दंडाज्ञा नाही. No condemnation, आणि दंडाज्ञा no नाही, judgment, no fear. न्याय नाही, भीती नाही. Amen. Amen. Now you can have a joyful life. आता तुम्ही आनंदी जीवन जगू शकत But आहे. fear spoils or robs this joy. पण जी भीती आहे ह्या आनंदाची चोरी करतो. You know, fear is the sports spoiler. आणि It जो spoils you. आणि भीतीच आहे जो आपलं नुकसान करतो, आपल्याला खराब करतो. The cure for fear is Jesus, आणि भीतीसाठी जे इलाज किंवा उपाय आहे येशू, who is the perfect love. जो परिपूर्ण प्रीती आहे. That is what 1 John 4 says. आणि असंच 1 योहान 4 म्हणतात, Perfect love casts out fear. परिपूर्ण जी प्रीती आहे भीतीला बाहेर And Holy काढतो. Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने perfect म्हटलं. love is Jesus. आणि परिपूर्ण प्रीती म्हणजे येशू. Amen. आमेन. When you know that He loves you, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की येशू तुमच्यावर प्रीती करतो, that fear will not remain in you. आणि तो भीती तुमच्यामध्ये राहणार So नाही. lastly, आणि शेवटी God doesn't want us to carry fear, देवाची इच्छा नाही की आपल्यामध्ये भीती असले पाहिजे. because fear is faith in the ability of the negative कारण भीती नकारात्मक गोष्टीमध्ये जी क्षमता आहे त्याच्यावर विश्वास आहे. to come against you, तुमच्या विरुद्ध येण्यासाठी, to defeat you. तुम्हाला पराभूत करण्यासाठी. Amen. Amen. Fear is inviting the negative things to happen in your life. आणि भीती नकारात्मक गोष्टीला आमंत्रण देत आहे तुमच्या जीवनामध्ये घडून So येण्यासाठी. conquer fear with faith म्हणून भीतीवर मात करा that विश्वासाने, comes from the knowledge, the right knowledge of God's word. जो देवाच्या वचनाच्या योग्य ज्ञानाने येतो. Amen. आमेन. Faith in God's love for you. आणि विश्वास देवाच्या प्रीती जो तुमच्यासाठी आहे त्याच्यावर. Amen. Amen. Okay. If Holy Spirit leads me, I'll continue this. जर पवित्र आत्माने मला चालवले तर मी Because हा विषय चालू ठेवणार आहे. We have just completed a little bit, but now we have the Lord's Supper. आता थोडंच आम्ही समाप्त केलंय आपलं. Okay. आता प्रभू भोजन Be आहे. ready with that. आणि तुमचे जे सर्व जे भाकर आहे किंवा वाईन Yeah. आहे, जे पण तुमच्याकडे ज्यूस असेल Before किंवा that, चहा if you have असेल, enjoyed this word, आणि त्याच्या आधी जर तुम्ही ह्या वचनाचा आनंद this is घेतला not आहे, just information, हे फक्त माहिती but it's नाही a revelation. पण हे प्रकटीकरण आहे. Amen. Amen. My messages, are they on Facebook or Instagram, are revelation. आणि माझे जे संदेश आहेत फेसबुकवर व इंस्टाग्रामवर ते प्रकटीकरण आहे. Share it with everyone. प्रत्येक लोकांबरोबर I शेअर. always say this. मी नेहमी हा बोलतो, You have your own circle. तुमच्याकडे आपलं स्वतःचे वर्तुळ The आहे, ones कॉन्टॅक्ट्स आहे, whom you know. आणि ज्या लोकांना तुम्ही ओळखत The आहे ones you are responsible. आणि ज्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहे, You share with them. तुम्ही त्यांच्याबरोबर हा संदेश I शेअर will करा. share with my circle. आणि मी माझ्या वर्तुळमध्ये She शेअर will करणार. share with her circle. मी माझ्या वर्तुळमध्ये शेअर So करणार. we are all responsible people. म्हणून आम्ही ह्या सर्वसाठी जबाबदार आहे. Amen. So share it म्हणून शेअर करा. with everyone. And प्रत्येक you लोकांबरोबर. can write amen for the word. आणि तुम्ही आमेन लिहू शकत आहे So that वचनासाठी, this is the right word. जेणेकरून हे योग्य वचन Never आहे. say amen for the wrong word. For the, आणि yeah, चुकीच्या वचनासाठी कधीच आमेन लिहू नका. only for the right revelation. फक्त योग्य प्रकटीकरणासाठी आमेन लिहा. Okay, you can write there. And now, those who want to give your offerings, you can give in the meantime. आणि ज्या लोकांना आपलं दान अर्पण द्यायचं आहे तुम्ही देऊ शकत आहे. And in the meantime, we are ready with the Lord's Supper. आणि मग आम्ही प्रभू भोजन घेणार आहे. जे लोक ह्या वचनाद्वारे आशीर्वादित झाले आहे तुम्ही आपलं दान अर्पण ह्या QR कोडद्वारे देऊ शकत आहे. Yeah. आणि आमच्या UPI ID आहे jesus@ucobank. After that, I'll also teach you a little bit about the Lord's Supper, आणि नंतर मी तुम्हाला प्रभू भोजनाविषयी देखील तो शिकवण देणार आहे, because that's also very important. आणि ते देखील खूप महत्त्वाचे आहे. Okay, ready? Now we'll have the Lord's Supper. तर आम्ही प्रभू भोजन घेणार But आहे. before that, पण त्याच्या आधी I will speak to you about the Lord's Supper. मी तुम्हाला प्रभू भोजनाविषयी काय बोलतो. Are you ready? तुम्ही तयारीत आहात. Okay, now here is the meaning of the Lord's Supper. आणि प्रभू भोजनाचा अर्थ असा आहे,
This is not a funeral service आणि ही काय मयतीची सभा नाही where you asked to cry. जिथे तुम्हाला रडायला सांगितले गेले No. आहे नाही. Say the Lord rose up from the grave. आणि प्रभू कबरेतून उठला. Amen. It's not Amen. a funeral service, ही मयतीची सभा नाही but a service of celebration. पण उत्सवाची एक सभा आहे. Celebration of our Lord Jesus Christ, आपला प्रभू येशू ख्रिस्ताची उत्सव आहे who through the death and resurrection जो मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे defeated Satan शैतानाला पराभूत केला for eternity, सार्वकालिक साठी defeated sin, पापाला हरवले curse, शापाला पराभूत केले and made us free आणि आपल्याला and बंधमुक्त brought केले blessing. आणि आपल्याला आशीर्वाद आणले. Amen. आमेन. This is a time to celebrate our Lord Jesus. आणि ही वेळ आहे आपल्या प्रभू येशूला साजरा करण्यासाठी. You know, many use this service to cry. अनेक लोक या सभेचा उपयोग करत आहे रडण्यासाठी. It's not by a crying that God blesses. आणि तुमच्या रडण्याने प्रभू तुम्हाला आशीर्वाद देत Many नाही. use crying as works. अनेक लोक रडायला आपला काम म्हणून उपयोग करत You know, आहे it's works. आणि हे काम आहे You're asking as a payment. आणि तुम्ही एक मजुरी म्हणून पगार म्हणून मागणी देखो करत प्रभु आहे. अभी मैं रोया, अभी आशीर्वाद दो. See, मैंने काम किया, मेहनत किया, बहुत रोया प्रभु, अभी दो आशीर्वाद. That is not the basis God blesses you. आणि ह्या पातळीद्वारे प्रभू तुम्हाला That is आशीर्वाद. old covenant. आणि ती जुना करार होती. We are in the new covenant of grace, आम्ही कृपेच्या नवीन कराराखाली where आहे. God blesses you, जिथे प्रभू तुम्हाला not आशीर्वाद based on देतो your works, तुमच्या कामाच्या but अनुसार on the नाही, works of पण Jesus. येशू ख्रिस्ताच्या Not कामाच्या based अनुसार. on your goodness, आणि तुमच्या but चांगुलपणाच्या on the द्वारे goodness नाही, of पण Jesus. येशू ख्रिस्ताच्या चांगुलपणामुळे. Amen. आमेन. This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. So you don't need to cry during this time. म्हणून या वेळेस तुम्हाला रडायची काय You गरज can नाही. use the tears in the right way. आणि योग्य प्रकारे तुम्ही तुमच्या अश्रूचा उपयोग You करू know, शकत knowing, आहे. sometimes when I worship, tears come out. आणि कधी कधी जेव्हा मी उपासना करतो आराधना I करतो don't अश्रू use येतो. tears to manipulate आणि मी God to अश्रूचा bless me. No. उपयोग करत नाही देवाला हाताळण्यासाठी मला आशीर्वाद द्यायला. I see how good He is. आणि मी पाहतो किती चांगला देव Though आहे. I'm bad, जरी मी वाईट He's आहे good. तो चांगला आहे. He paid everything. आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीची फेड केली. Before I was born, माझा जन्म होण्याच्या before I आधी sinned, मी पाप करण्याच्या He आधी did everything for me. त्यांनी माझ्यासाठी प्रत्येक गोष्टी That केल्या I received the blessings right from the beginning. जेणेकरून थेट सुरुवातीपासूनच मला So आशीर्वाद if you मिळतो. use these tears in the right way, जर आपण अश्रूचा योग्य रीतीने उपयोग thinking केला that my Jesus died for me, असं विचार करून की माझ्या येशू He suffered for me. माझ्यासाठी दुःख सोसला that tears are okay. आणि ते अश्रू ठीक आहे. But the preachers tell you to cry. पण प्रचारक तुम्हाला And रडायला you think, सांगतात. if I cry, the more I cry, आणि God will तुम्हाला bless me. वाटतं, That is जितकं wrong. अधिक मी रडतो प्रभू मला You आशीर्वाद cannot देणार. buy favor. तुम्ही अनुग्रह विकत You घेऊ can शकत buy नाही. blessings and healings. आणि आरोग्य आशीर्वाद तुम्ही विकत घेऊ शकत He नाही. gives it by grace. ते कृपेने देतो Means freely, म्हणजे मोफत देतो. unmerited, आणि बिना योग्य तुम्ही अयोग्य आहे तरीही though not deserving. जरी तुम्ही लायक नाही That तरी is grace. हीच कृपा आहे. Grace is for the undeserving. आणि कृपा अयोग्य लोकांसाठी आहे. Amen. आमेन. Many have fear taking the Lord's Supper अनेक लोकांच्या मनात भीती असतो प्रभू भोजन because they घ्यायला. think if I'm not right, कारण त्यांना वाटते जर मी नीट नाही I बरोबर will नाही bring damnation upon myself. मी माझ्यावर दंड आणणार. See, this Lord's Supper, आणि this हा Holy प्रभू Communion, भोजन हे पवित्र भोजन is not exposing your sins, हे तुमच्या पापाला उघडकीस करत but नाही it's declaring पण घोषणा करत that आहे by the death and the resurrection, की मृत्यू आणि your पुनरुत्थानाच्या sins are द्वारे paid for. तुमच्या पापांची भरपाई And झाली since you आहे. have believed, आणि तुम्ही विश्वास केले आहे you are म्हणून free. तुम्ही मोकळे आहात. Amen. आमेन. That's what it is telling you. आणि असंच प्रभू It's भोजन not तुम्हाला condemning you. तुम्हाला दंडित करत नाही. It's the good news आणि चांगलं बातमी आहे that by this death, की त्याच्या मृत्यूने your sins are paid for. तुमची पापांची भरपाई झाली आहे. So you remember, म्हणून तुम्ही लक्षात स्मरण करा because of Jesus' death, की येशूच्या मृत्यूमुळे my sins are paid for. माझी पापांची भरपाई Because झाली. of His resurrection, आणि त्याच्या I have पुनरुत्थानामुळे received a new life, मला नवीन जीवन प्राप्त which is झाले righteous. जो नीतिमान आहे. That's why I can call God Father. म्हणून मी देवाला पिता बोलू See, it's शकतो. good news. आणि ही चांगली बातमी आहे. But many churches people cry and, it's not works at all. पण हे मुळीच काम नाही. When you hold the bread in your hand, जेव्हा तुम्ही हे भाकर आपल्या हातामध्ये घेतात you're coming in touch with the greatest expression of His love for you. आणि तुम्ही त्याच्या प्रीतीच्या महान जो अभिव्यक्ती आहे त्याच्या स्पर्शामध्ये येतो. And this love for you आणि ही जी प्रीती made तुमच्यासाठी him to आहे endure the cruel cross आणि त्याला ते क्रूर जे क्रूज आहे ते सहन करायला लावले because of so much love for you आणि तुमच्यासाठी खूप प्रीती होती that He म्हणून took the stripe of healing की त्यांनी त्या आरोग्याचे फटके घेतले so that you'll be healed. जेणेकरून तुम्हाला आरोग्य मिळू शकते. Amen. आमेन. When you partake of the
blood, the जेव्हा wine, तुम्ही रक्तामध्ये किंवा द्राक्ष रसामध्ये you are सहभागी reminding होता, yourself तुम्ही स्वतःला आठवण करून देतात that the blood of की- Jesus has cleansed you of every sin, की येशूच्या रक्ताने तुमचे सर्व पाप धुवून टाकले आहे. past, present, and future. भूतकाल, वर्तमान आणि भविष्य. Not only that, एवढंच not नाही, only forgiven you, फक्त तुम्हाला it क्षमा has also केली, made you righteous, तुम्हाला त्याच्या रक्ताने नीतिमान देखील holy, केले and blameless. आणि पवित्र व निर्दोष So today केले. you are perfect standing before our Father, म्हणून आज तुम्ही निर्दोषपणाने देवपितापुढे and His उभा ears are attentive to your voice. आणि त्याचे कान तुमच्या वाणीकडे उघडे आहेत. Okay, now ready? आता तुम्ही All तयारीत of you आहात? are ready? सर्व लोक तयारीत आहे You can write the ready, Pastor. आणि तुम्ही म्हणू शकत आहे, पास्टर मी रेडी आहे. Okay. Now this is a great blessing. हा एक महान आशीर्वाद आहे. You will receive healing तुम्हाला आरोग्य मिळेल of all that Jesus did for you, आणि सर्व जे येशूने तुमच्यासाठी because you केलं, are doing it in a right way, कारण तुम्ही हे योग्य रीतीने करत आहे knowing the spiritual reality. आणि आत्मिक अस्तित्व जाणून तुम्ही हे Amen. करत आहे. Amen. आमेन. Okay. Okay. Ready? Okay. Ready. Okay. Now, take a small piece of bread. आणि भाकराचा एक छोटीशी तुकडा घ्या Small piece of bread. Anything. Roti maybe. आणि तुमच्याकडे भाकर Bhakri असू maybe. शकते Bread it may be. आणि It's व्हाईट a ब्रेड symbol. असू शकत आहे, ब्राऊन ब्रेड असू शकत आहे, बिस्किट असू शकत आहे, टोस्ट असू शकत आहे, Anything you can आणि take. काही असू शकत आहे. फक्त एक चिन्ह आहे. Yeah. Okay. Now let me read this. तुम्हाला वचन The Lord वाचायचं. Jesus, in the same night in which he was betrayed, he took bread. And when he had given thanks, he broke it and said, "Take, eat. This is my body, which is broken for you. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. Yes, you have taken that bread. आणि तुम्ही Let us ते thank the Lord. भाकर घेतले आहे. प्रभूला धन्यवाद द्या. What we can do is only thank him. आपण काय करू शकतो? फक्त धन्यवाद देऊ You cannot शकतो. repay. आपण त्याची फेड करू शकत No. नाही. This work is holy. आणि हा जो काम आहे पवित्र आहे It doesn't include you. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये काय घेणे देणे He नाही. included you, आणि त्यांनी in तुम्हाला him. समावेश केला त्याच्यामध्ये, but he became a sin for us. पण तो आपल्यासाठी एक पाप झाला. So, as we break the bread, म्हणून जसं तुम्ही भाकर तोडत आहे, let us pray. आपण प्रार्थना Father, I करूया. thank you पिता धन्यवाद that your देतो body was broken की तुझे शरीर मोडण्यात आली and you received those stripes आणि तुम्ही ते फटके घेतले so that we receive healing. जेणेकरून आम्हाला आरोग्य मिळू शकतो. By your stripe, तुला बसलेल्या that फटक्याने healing is available तो आरोग्य उपलब्ध for आहे all those who have believed in Jesus. सर्व लोकांसाठी ज्यांनी ईश्वर विश्वास Since धरला I believed, आणि मी विश्वास धरला that आहे, healing is for me. तो आरोग्य माझ्यासाठी आहे. By your stripe, तुला बसलेल्या I was फटक्याने already healed. मी आधीच आरोग्यदायी आहे That is what faith is. आणि असंच विश्वास आहे. So I refuse to accept any sickness. म्हणून मी कुठल्याही आजाराचा स्वीकार करायला declare, ना करतो. मी घोषणा करतो, No sickness, कुठलाही no आजार, plague कुठलाही shall महामारी come near my dwelling. माझ्या तंबू जवळ येणार नाही, Because Jesus paid it. कारण येशूने त्याची भरपाई केली Jesus आहे. paid it. येशूने त्याची And फेड God केली never tells lies. आणि देव कधीच खोटा बोलत So I नाही. believe म्हणून मी विश्वास धरतो, I have divine health. मला दैवी आरोग्य In आहे. Jesus' name. येशूच्या नावात Every sickness प्रत्येक be आजार gone in Jesus' name. निघता आहे येशूच्या नावात. Amen. आमेन. Now let's all eat together. चला आपण सर्व एकत्र मिळून खाऊ Yeah. Remembering the Lord. आणि प्रभूचं स्मरण करू. He's not telling to remember you. आणि तुम्हाला तुमच्या स्मरण करायला सांगत नाही. Yeah, we are not our saviors. आम्ही आपले तारणहारा नाही, It is Jesus. हा येशू आहे. So let's all eat together. चला आपण एकत्र मिळून खाऊ. Thank you, Lord Jesus. Now take the fruit of the wine. मी द्राक्षरस घेऊ Yeah. शकत आहे Here is the wine. आणि इथे द्राक्षरस आहे You can take anything. आणि तुम्ही कुठलाही If रस घेऊ शकत If आहे. you have anything, tea or coffee or cold drink or water, anything. जर तुमच्याकडे चहा आहे, कॉफी आहे, कोल्ड ड्रिंक आहे, वाईन आहे, कुठलाही ज्यूस आहे तरी चालेल. Anything, you can take it. Okay, ready? In the same manner, he took the cup also after supper, saying, "This cup is the new covenant in my blood.
As often as you drink it, do it in remembrance of me. See, we have to remember the Lord during this time, not remember yourself or your sin or your this and that. No. आपण प्रभूचं स्मरण केलं पाहिजे, आपल्या स्वतःची नाही, आपल्या पापाची किंवा इतर कुठल्याही गोष्टीचे आपण स्मरण नाही केला Many are पाहिजे. making you to look at yourself. अनेक लोक तुम्हाला स्वतःकडे बघायला And you लावत weep आहेत and cry because you are a sinner. You are not to look at yourself. आणि तुम्ही रडत आहे, पापी आहे म्हणून तुम्हाला स्वतःकडे बघायची काय गरज The नाही. Bible says when you do this, remember Jesus. आणि शास्त्र म्हणतात जेव्हा तुम्ही येशूचं स्मरण करून He हे is the करता, solution. तोच उपाय He आहे, is the answer. तोच उत्तर You are आहे. not the answer. तुम्ही उत्तर नाही. So no preacher must make you to look at yourself. म्हणून कुठल्याही प्रचारकाने तुमच्याकडे लक्ष लावायला That नाही is दिलं wrong. पाहिजे. हे चुकीचं आहे. Look at Jesus, येशूकडे बघा, our Savior, आपला our तारणहार, Lord. आपला प्रभू. Thank you, Lord. For as often as you eat this bread and drink this cup, you are showing the Lord's death till He comes. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. See. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. Jesus has shed His blood already. आणि येशूने आधीच त्याच्या रक्त ओतला आहे And He has paid for all your past, present, future आणि sins. त्यांनी तुमच्या भूतकाल, वर्तमान आणि भविष्याच्या पापांची फेड केली आहे. Amen. आमेन. He has paid it already. आणि आधीच त्यांनी भरली Even tomorrow what you're going to sin, He has paid it. आणि उद्या जे तुम्ही पाप करणार आहे त्याच्यासाठी You have to देखील believe. त्यांनी फेड केलाय. तुम्ही If you विश्वास don't ठेवा. believe that, जर तुम्ही ते विश्वास करत He नाही will not come again to pay for your sin. आणि येशू परत येणार नाही तुमच्या पापाची This फेड is an करायला. eternal work He has done one time. आणि हे सार्वकालिक काम त्यांनी एकदाच करून That ठेवलेलं आहे. means He should have paid your future sins too. त्याचा अर्थ आहे की त्यांनी तुमच्या भविष्याची पापाची देखील फेड Because if केली your आहे. sins are not paid for, जर तुमची पापांची फेड झाली नाही, your sins cannot be forgiven. तुमच्या पापांची मग क्षमा होऊ Our शकत Father नाही. forgives today. आपला पिता आज आपल्याला क्षमा करतो. Even tomorrow you repent. उद्या जरी तुम्ही He पश्चाताप केले, forgives you. तो तुम्हाला क्षमा Why? करतो का? Because Jesus has paid it. कारण येशूने त्याची फेड केली It's आहे. not your crime. आणि तुमच्या You're रडणे begging, नाही, you're तुमच्या pleading. भीक मागणे, तुमच्या विनंती नाही. Because Jesus has paid it. येशूने त्याची भरपाई केली आहे. So म्हणून when you repent, you receive forgiveness freely. म्हणून जेव्हा तुम्ही पश्चाताप करत आहे तुम्हाला क्षमा मोफत This is the मिळतो. best news for us. आणि हे सर्वात उत्तम बातमी So आहे आपल्यासाठी. what can we do? मग आपण काय करू Only शकतो? thank the Lord. फक्त प्रभूला धन्यवाद देऊ Amen. शकतो. आमेन. So let us thank the Lord. आपण प्रभूला धन्यवाद देऊ. Thank you, Lord Jesus, धन्यवाद प्रभू येशू that you paid for all my sin, की तुम्ही माझ्या सर्व पापांची past, भरपाई केली. present, and future. भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू I येशू. receive forgiveness मी क्षमा प्राप्त in करतो Jesus' name. येशूच्या नावात. Because your blood was shed. तुझ्या रक्त वाहण्यात आले म्हणून Today, I have a relationship with God. आज माझ्या नातेसंबंध देवाबरोबर He's आहे. become my Father. तो माझा पिता झाला आहे. I can call Him Abba, मी Father, Daddy, देवाला अब्बा, पिता, वडील बोलू and शकतो I am His son. आणि मी त्याच्या लेकरू आहे. Thank you for this relationship. आणि ह्या नातेसंबंधासाठी The धन्यवाद. blood gave me. आणि जो रक्ताने मला The blood दिला has washed me. आणि रक्ताने मला I'm धुवून टाकले. clean. मी शुद्ध I'm आहे. sanctified. मी पवित्र I'm आहे. blessed. मी I'm the आशीर्वादित temple आहे. of God. मी देवाचे मंदिर आहे. The devil cannot touch me शैतान मला हात लावू because शकत I'm नाही righteous. कारण मी नीतिमान I'm आहे. holy. मी पवित्र I'm आहे. perfect. मी परिपूर्ण I'm आहे. faultless. मी निर्दोष I आहे. believe it. मी विश्वास In करतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen आमेन. and amen. Let's all drink together. चला आपण एकत्र मिळून पिऊ. Say thank you, Jesus. Say thank you, Lord Jesus. मला धन्यवाद प्रभू येशू. I'm so blessed. मी इतका आशीर्वादित आहे. There's no sickness in me. माझ्यामध्ये कुठलाही आजार I नाही. don't tolerate sickness. मी आजाराला सहन No करत curse is working on me. कुठलाही शाप माझ्यावर काम करत नाही. There's no sin पाप नाही because every sin is forgiven. कारण प्रत्येक पापाची I have no क्षमा झाली. condemnation. माझ्यामध्ये I have दंडाज्ञा no नाही. fear. माझ्यात भीती नाही. I don't feel guilty. मला दोषी वाटत There's no नाही. judgment for me. माझ्यासाठी न्याय नाही. There's no hell for me. माझ्यासाठी नरक नाही. I belong to heaven. मी स्वर्गाचा आहे. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Okay, आमेन. wonderful, wonderful. You're so blessed because of Jesus. आणि आम्ही येशू ख्रिस्तामुळे खूपच आशीर्वादित Amen. आहे. When you आमेन. know this truth, जेव्हा तुम्हाला हे सत्य you कळतं can live a joyful life. तुम्ही आनंदी जीवन जगू शकत आहे. Amen. आमेन. I'm so proud of you all आणि तुम्हा सर्वांविषयी मला because खूप you're all the अभिमान आहे. family of God. कारण तुम्ही सर्व देवाचे कुटुंब आहे. Amen. We are all in one family. आम्ही सर्व एक कुटुंबात आहे. In heaven, it is just one family. आणि स्वर्गामध्ये एकच कुटुंब आहे. You'll not go in the name of your father or your mother. आणि तुमच्या पिताच्या तुमच्या आईच्या नावामध्ये You तुम्ही will जाणार go in the नाही. name of the heavenly Father. तुम्ही स्वर्गीय पिताच्या नावाने You will जाणार go as a son आणि of the तुम्ही Father. पिताच्या पुत्र म्हणून You जाणार. will go as a daughter of our Father. तुम्ही देव पिताच्या कन्या म्हणून जाणार. Amen. Amen. Praise the Lord.
Praise God. Now I'll make a general prayer for all of you. आणि तुम्हा सर्वांसाठी मी एक सामान्य प्रार्थना I'm so करतो happy to meet you all. आणि तुम्हा सर्वांना परत भेट देण्यासाठी Keep मला praying. खूप आनंद वाटत आहे. प्रार्थना करत राहा Amen. And pray that the church may open up. आणि प्रार्थना करा की लवकरात लवकर मंडळी उघडले Okay, let's pray now. प्रार्थना Father, I करूया. thank you for all these wonderful, wonderful saints. पिता या सर्व सुंदर सुंदर संतांसाठी मी प्रार्थना करतो. They all came online. ते सर्व ऑनलाईन आले They heard the revelation, आणि त्यांनी प्रकटीकरण thy ऐकले word तुझं वचन that has blessed them. आणि तुझ्या वचनाने त्यांना आशीर्वादित केला It has removed every fear. आणि प्रत्येक भीती काढला Thank you, Father. धन्यवाद They are देवा. sanctified. ते पवित्र Now I झाले. pray for them. आता त्यांच्यासाठी I प्रार्थना करतो. bless you all in Jesus' मी तुम्हा name. सर्वांना आशीर्वाद देतो येशूच्या I नावात. declare peace in your life. तुमच्या जीवनामध्ये शांतीची I घोषणा cast करतो. off all fear, सर्व भीतीला बाहेर काढतो all kind of anxiety, आणि सर्व प्रकारची कळकळ all kind of troubles, सर्व प्रकारची संकट any symptoms of this virus. आणि हा विषाणूच्या कुठलाही लक्षण I rebuke it in त्याला Jesus' name. धमकावतो येशूच्या नावात. Anyone has these symptoms आणि कुणाकडे हे जरी of लक्षणे anything, आहेत cold or cough or anything, सर्दी खोकला आणि or कंठ throat दुखणे problems or anything, आणि कंठाची समस्या काही असू द्या I rebuke it त्याला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. Be healed आरोग्यदायी हो now आताच in Jesus' name. येशूच्या Say नावात. amen, I बोला, receive. आमेन मी प्राप्त करतो I release God's anointing upon you. आणि देवाचा अभिषेक मी तुमच्यावर मोकळा Is करतो. any demon hiding anywhere in your house जर कुठला दुरात्मा तुमच्या घरात लपून through बसला wrong आहे, words, चुकीच्या negative शब्दांमुळे words, नकारात्मक शब्दामुळे or you found a loophole, किंवा त्याला काही छिद्र दिसले in तुमच्या the घरात name of शिरायला Jesus, येशूच्या I नावात command to wicked आज्ञा देतो रिकामी कर घराला be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद. I bless these homes in Jesus' सर्व name. घरांना मी Their आशीर्वाद families देते. in Jesus' name. सर्व कुटुंबांना आशीर्वादित करतो Thank you, येशूच्या Father. In नावात. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Okay. आमेन. Okay. Praise God. Did you write amen? I receive it. आणि तुम्ही लिहिले का मी विश्वास करतो आणि प्राप्त करतो. Okay. Very good. Now do share it. आणि हा जो संदेश आहे शेअर करा Because there are many Christians कारण अनेक ख्रिस्ती आहे who don't have the right knowledge of God's word. ज्यांच्याकडे देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान नाही You are the only one who can contact them. आणि तुम्हीच आहे जे लोक त्यांच्याशी तुम्ही संपर्क You may be साधू the शकता. only hope for them. आणि तुम्हीच त्यांच्यासाठी एकुलता एक आशा God असेल. has placed you there. देवाने तुम्हाला तिथे ठेवले So आहे you are the only hope. म्हणून तुम्हीच त्यांच्यासाठी आशा आहे. So be a blessing म्हणून एक आशीर्वाद व्हा. by sharing this right word. हा योग्य वचन शेअर करू Don't ever share the wrong word. आणि चुकीच्या वचन शेअर करू Those who नका. are preaching pre-cross, आणि जे क्रूसाच्या पूर्वीचा संदेश देत आहे don't hear it. ते ऐकू नका. Hear the post-cross messages. क्रूसाच्या नंतरचा संदेशच तुम्ही We ऐका. are this side of the cross. आपण क्रूसाच्या दुसऱ्या बाजूला आहे. Amen. आमेन. Okay. Okay, thank you so much. I read all your comments. आणि तुमच्या सर्व कमेंट्स पास्टर वाचत आहे. I am reading all your आणि comments. तुमच्या सर्व कमेंट्स And पास्टर I'm वाचत so blessed आणि मी इतका आशीर्वादित आहे that you write so wonderful comments. की तुम्ही किती सुंदर कमेंट्स लिहिता I love it all. आणि ते सर्व कमेंट्स मला Yeah, I खूप read पसंत आहे. every comment. Even my wife reads it. आणि मी देखील वाचत आहे What they have written की त्याने काय and लिहिलं who all came. आणि कोण कोण आले We know it, we see it, we watch it. आणि आम्हाला माहिती आहे आम्ही बघत आहे. Okay, now next service, when do we have? Tuesday. Tuesday is the blessing and healing service. आणि मंगळवारी आरोग्य व आशीर्वादाची सभा आहे. So I'll be praying specially for blessing and healing. आणि विशेष करून मी आरोग्य व आशीर्वादासाठी प्रार्थना And करणार आहे. thank you so much. आणि धन्यवाद. We love you आम्ही तुमच्यावर and प्रीती we are करतो. praying for you daily. आणि आम्ही दररोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. Don't fear. भिवू नका. Don't fear. भिवू नका. Don't have fear and don't be anxious. आणि भिवू नका आणि कळकळीत होऊ नका. Amen. दगदग ठेवू Be नका. joyful. आनंदी Be व्हा. happy. हर्षित व्हा. Even in your home. तुमच्या घरामध्ये देखील Don't fight. भांडू नका. Let there be no strife in your home. आणि तुमच्या घरामध्ये कुठलाही तंटा But that's असू what the Bible says. आणि असं शास्त्र Where म्हणत there's आहे. strife, जिथे तंटा there's आहे all kind of evil. तिथे सर्व प्रकारची कुकर्म आहे दुष्टाई So आहे. don't fight at home म्हणून घरात तुम्ही भांडू नका. and even outside. बाहेर देखील Live peaceful. आणि शांतिमय Be जीवन joyful. जगा. हर्षित Have राहा. fun. आणि मजा करा. Watch some good humorous movies or serials or anything which is humorous. आणि असं चित्रपट किंवा मालिका पहा जे खूपच विनोदी आहे गंमतशीर आहे. Don't see violence. हिंसा बघू नका No, don't see that. आणि ते बघू Don't see नका. murder, death and all those things. Don't see. आणि हत्या मृत्यू हे सर्व पाहू नका. Okay. Thank you so much. धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Amen and amen.